परभणी महानगरपालिकेला विकसित परभणी करण्याचा संकल्प माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि आम्ही सर्वांनी केला आहे। आमच्या मेघनाताईजी या ठिकाणी पालकमंत्री आहे। निश्चित रूपाने जो जाहीरनामा आम्ही आज प्रकाशित केला आहे त्या जाहीरनाम्याप्रमाणे विकसित परभणी आम्ही करू आणि याकरता मी सुद्धा या परभणीच्या विकासाचा वाटेकरी होणार आहे आणि आपल्या सर्वांच्या मनातली परभणी आपण चांगली करू। राज्यातली काय परिस्थिती वाटते? 29 ठिकाणी निवडणुका होत आहेत, महायुती आहे, राज्यामध्ये 29 महानगरपालिकेवर भाजपा महायुतीचेच महापौर येणार आहे। या ठिकाणी आम्ही 15 ठिकाणी महायुतीमध्ये एकनाथजी आणि आम्ही लढतो आहेत। 14 ठिकाणी आमची महायुती झाली नाही, पण या ठिकाणी महाराष्ट्रात जी महायुती आहे तीच या ठिकाणी महापौर बनेल। 2/3 बहुमताने आम्ही या महाराष्ट्रात जिंकू। यावेळी मात्र काँग्रेस, उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट हे किंचित झालेले दिसतील। त्यांनी महाराष्ट्राचा अपेक्षाभंग केला आहे। महाराष्ट्र जनता भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसच्या मागे उभी आहे। देवेंद्र फडणवीसजी म्हणजे डेव्हलपमेंट, फडणवीसजी म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीसजी असं समीकरण आहे आणि जनता ही विकासाच्या बाजूने आहे। जात, धर्म, पंथ, भाषाच्या बाहेर जाऊन आता जनता विकसित परभणीच्या मागे महाराष्ट्र विकसित महाराष्ट्राच्या बाजूने उभा आहे। अंबरनाथमध्ये श्रीकांत शिंदेंनी राष्ट्रवादीचे नगरसेवक घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केलाय। इथं आपले काँग्रेसचे जे नगरसेवक होते त्यांना भाजपमध्ये घेऊन रवींद्र चव्हाणांनी दावा केला होता, मात्र त्यांना तिथे जे स्थानिक राजकारण आहे त्या ठिकाणी महायुतीवर काही परिणाम होणार नाही। स्थानिक राजकारणामध्ये काही समीकरण चालतील, पण त्या समीकरणाचा महाराष्ट्राच्या महायुतीचे काही संबंध नाही। आत्ताच अजित पवार म्हणाले की आम्ही परभणी जिल्हा दत्तक घेऊ। परभणी जिल्हा दत्तक घेतला आता ठीक आहे, त्यांनी त्यांचं बोलणं केलेलं आहे, पण आम्ही विकसित परभणीचा संकल्प केला। देवेंद्रजींनी शब्द दिला, मी शब्द दिला। मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की परभणीमध्ये जितके काही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीच्या नक्षा स्कीममध्ये ही प्रॉपर्टीचं रेखांकन आम्ही करणार। या प्रॉपर्टीचा भूमी अभिलेख आम्ही करून देणार आणि परभणी शहराला आत्तापर्यंत 50 वर्षापर्यंत जे PR कार्ड नाही आहे। आता मी गाडगेबाबा नगरला गेलो, तिथल्या जनतेला भेटलो, त्यांचे PR कार्ड नाही आहे। मी त्यांना वचन दिलं, बाबा तुम्ही PR कार्ड तुमचे मिळतील, पण तुम्ही बहिष्कार टाकू नका। मतदान ज्याला कराच त्याला करा, पण बहिष्कार नका टाकू। त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं आणि निश्चितपणे या परभणीचे सर्व विषय, मालमत्तेचे विषय असतील, या परभणीला सुरक्षित करायचं असेल, आज या परभणीत सर्वात महत्त्वाचं काय, या परभणीला ॲडव्हान्स CCTV सर्व्हिलन्स प्रत्येक घरासमोर, प्रत्येक गल्ली चौकात करून या परभणीला सुरक्षित केलं गेलं पाहिजे। या परभणीमध्ये महत्त्वाचे जे आज दारू, मटका, सटका जे काही अवैध व्यवसाय आहे, या ठिकाणी आमची लाडकी बहीण रात्री 2 वाजता जरी रस्त्याने गेली तरी कुणाची वाकडी नजर करायची हिंमत होऊ नये, अशी परभणी आम्हाला करायची आहे। याकरता विशेष प्रावधान आम्ही करणार आहे आणि आमचा संकल्प विकासाचा आहे आणि मला विश्वास आहे की परभणी विकासाच्याच मागे उभी राहील। आपण दिवसभर परभणीत होतात, काय परिस्थिती वाटते परभणी महापालिका? परभणीची जनता ही भाजपा महायुतीच्याच मागे उभी राहील, भाजपच्या मागे उभी राहील। मुंबई महापालिकेमध्ये काय चित्र असेल? मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपाचा महापौर, महायुतीचा महापौर बसेल। एकनाथजी आणि देवेंद्रजी बसून या ठिकाणी आतापर्यंतच्या इतिहासामधल्या जेवढ्या जागा नाही तेवढ्या जागा भाजपा महायुती जिंकेल। काय हे प्रश्न तुम्ही भाजपवाल्यांना विचारा। तुम्ही